कल्याण क्रांतीला संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. कारण जगाच्या इतिहासातली अशी एकमेव क्रांती आहे ज्या क्रांतीमध्ये 770 लोकांचं एक अनुभव मंटप होतं. म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी 1150च्या दरम्यान कर्नाटकामध्ये कल्याण या ठिकाणी जे अनुभव मंटप उभं केलं होतं त्या अनुभव मंटपाचे 770 सदस्य होते. असे सदस्य अनेक ठिकाणी असतील, पण बसवेश्वरांच्या अनुभव मंटपातले जे 770 सदस्य होते ते 18 पगड जातीतले होते. म्हणजे कोणतंही आरक्षण नसताना 18 पगड जातीतल्या लोकांना या अनुभव मंटपामध्ये अत्यंत मानाचं स्थान होतं. म्हणजे राजापासून ते भंग्यापर्यंत सगळ्यांना या अनुभव मंटपामध्ये समान स्थान होतं. या अनुभव मंटपामध्ये केवळ कर्नाटकातले सदस्य होते असं नाही. म्हणजे जसे 18 पगड जातीतले होते, प्रत्येक व्यवसायातले होते. म्हणजे काश्मीरचा राजा मोरळी मारय्या, अफगाणिस्तानचा मरुळ शंकरदेव किंवा केरळची गोगव्वा अशा म्हणजे देश विदेशातले अनेक शरण या अनुभव मंटपामध्ये होते. आणि सगळ्या समाजातले सगळ्या प्रकारचे व्यवसाय करणारे असे 770 शरण या बसवेश्वरांच्या अनुभव मंटपामध्ये होते. आणि या अनुभव मंटपाचं अध्यक्षपद डोंबारी जातीतील अल्लम प्रभूंकडे होतं. म्हणजे पहा, ज्या काळामध्ये कुठलं आरक्षण नव्हतं किंवा ह्या जातीच्या माणसाला केलं पाहिजे असं काही नव्हतं, पण सगळ्यांच्या एकमताने अल्लम प्रभूंची विद्वत्ता पाहून त्यांना या अनुभव मंटपाचं अध्यक्षपद बहाल करण्यात आलं. आणि या अनुभव मंटपामध्ये जे 770 सदस्य, मॅग्ना चार्टाची सनद अस्तित्वामध्ये आली. आणि मॅग्ना चार्टाची सनद अस्तित्वामध्ये आल्यानंतर असं म्हणतात की तिथून लोकशाहीचा आरंभ झाला. पण 1215 साली इंग्लंडमध्ये मॅग्ना चार्टाची सनद अस्तित्वामध्ये आली. पण त्याच्या अगोदर 1150 साली महात्मा बसवेश्वरांनी कल्याण या ठिकाणी जे अनुभव मंटप उभं केलं ते अनुभव मंटप म्हणजे संसदेचं या जगातलं पहिलं प्रारूप होतं. म्हणजे पहा, जगामध्ये पहिल्यांदा संसद काय असते याचा आदर्श महात्मा बसवेश्वरांनी जगासमोर आपल्या अनुभव मंटपातून ठेवला. आणि एवढंच नाही, आपण लोकशाहीची जननी इंग्लंडला म्हणतो. इंग्लंडमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी 20व्या शतकामध्ये स्त्रियांना रस्त्यावर उतरावं लागलं. आणि महात्मा बसवेश्वरांनी 1150 साली स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला. म्हणजे विचार करा, महात्मा बसवेश्वरांची कल्याण क्रांती ही कशी अद्वितीय होती. आणि या अनुभव मंटपामध्ये जे 770 सदस्य होते, प्रत्येक सदस्य कोणता ना कोणता व्यवसाय करत होता. एकही सदस्य असा ऐतकाऊ नव्हता. आणि हे 770 सदस्य जे आहेत ते सत्य, न्याय, नीती आणि भक्तीच्या मार्गावर वाटचाल करत असताना त्यांना जी अनुभूती आली त्या अनुभूतीचा आविष्कार त्यांनी वचन या काव्यामध्ये केलेला आहे. मुळामध्ये वचन या शब्दाचा अर्थ आहे पहा, म्हणजे प्राणात, म्हणजे या ठिकाणी पहा, प्राणपणाने पार पाडली जाणारी प्रतिज्ञा त्याला वचन असं म्हणतात. प्राणपणाने पाळली जाणारी प्रतिज्ञा त्याला वचन असं म्हणतात. आज आपण म्हणतो पहा, मी त्याला वचन दिलो किंवा तू मला वचन दे असं म्हणतो. म्हणजे वचन हे जे काव्य आहे ते काव्य म्हणजे कल्पनाविलास नाही. आपण जगातले अनेक काव्य प्रकार पाहतो, त्या कवितेमध्ये कल्पनाविलास पाहायला मिळतो. पण वचन साहित्यामध्ये कल्पनाविलास नाही. वचन साहित्य हे कपोल कल्पित नाही, तर वचन साहित्य हे अनुभूतीतून प्रकटलेलं काव्य आहे. असं म्हणतात पहा महाराज की आचरण कसंही असो, कविता सुंदर असेल तर त्या कवितेला रचना असं म्हणतात. आणि सुंदर आचरण असणाऱ्या व्यक्तीची सुंदर रचना म्हणजे वचन आहे. किंवा असंही म्हणतात, लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांनी केलेलं काव्य म्हणजे वचन काव्य आहे. आणि अशा प्रकारचं वचन साहित्य, आणि हे वचन साहित्य जे आहे बसवेश्वरांच्या अनुभव मंटपामध्ये जे 770 सदस्य होते त्याच्यापैकी 237 शरणांनी वचन साहित्याचं लेखन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्येही 70 ज्या स्त्रिया होत्या, 70 पैकी 35 महिलांनी त्या काळामध्ये वचन साहित्य लेखन केलेलं आहे. आणि या 35 पैकी जवळपास 15 ते 16 महिला अशा आहेत ज्या वंचित समूहातून आलेल्या आहेत. म्हणजे ज्यांच्या 18 पिढ्यामध्ये शिक्षण माहीत नव्हतं, 18 पिढ्यामध्ये ज्ञानाची परंपरा नव्हती,
अशा समाजातल्या स्त्रिया बसवेश्वरांच्या अनुभव मंटपामध्ये वचन साहित्याचं त्यांनी लेखन केलेलं आहे. म्हणून जगातलं एक आगळं वेगळं काव्य म्हणून आपण वचन साहित्याकडे पाहतो. आणि हे जे वचन साहित्य आहे, हे वचन साहित्य म्हणजे अनुभूतीचं बोल आहे. आणि वचन साहित्य किंवा वचन ही केवळ कविता नाही महाराज. वचन हा एक सांस्कृतिक प्रवाह आहे. वचन हे केवळ इतर कवितेप्रमाणे, इतर साहित्याप्रमाणे तो एक साहित्य प्रकार नाही, तो एक सांस्कृतिक प्रवाह आहे. तो एक सांस्कृतिक परंपरा आहे आणि त्याचबरोबर वैचारिक परंपरा आहे. आणि या वचन साहित्याचा प्रभाव दक्षिण भारतातल्या सगळ्याच संप्रदायावर पडलेला आहे. केवळ महाराष्ट्रातल्याच संत परंपरेवर या वचन साहित्याचा प्रभाव पडला असा नाही. मग म्हणजे तेलंगणाचं साहित्य असो किंवा या दक्षिण भारतामध्ये जे काही प्रांत आहेत त्या सगळ्या प्रांतांच्या संतांच्या कवितेवर या वचन साहित्याचा प्रभाव आहे. कारण दक्षिण भारतामध्ये समग्र क्रांती करणारे एकमेव महापुरुष म्हणजे महात्मा बसवेश्वर. आणि या महात्मा बसवेश्वरांचा प्रभाव या दक्षिण भारतातल्या साहित्यावर आहे. आणि दक्षिण भारतामध्ये जे काही प्रांत आहेत त्या इतर प्रांतांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातल्या संत परंपरेवर महात्मा बसवेश्वरांचा प्रभाव अधिक आहे. त्याचं कारण असं आहे महाराज की महात्मा बसवेश्वरांना 62 वर्षाचं जे आयुष्य मिळालं होतं त्याच्यापैकी 21 वर्ष ते महाराष्ट्रात होते. म्हणजे 21 वर्ष ते मंगळवेढा या ठिकाणी होते. आणि आपल्यासाठी आनंदाची बाब म्हणजे बसवेश्वर महाराष्ट्राचे जावई होते. त्यांच्या दोन्ही पत्नी महाराष्ट्राच्या होत्या. आणि या ठिकाणी पाहते 21 वर्ष महाराष्ट्रामध्ये होते. कल्याण क्रांती जरी कर्नाटकामध्ये घडली महाराज, पण त्या क्रांतीचं ऍक्शन प्लॅन हे महाराष्ट्रात बनलेलं आहे मंगळवेढा ठिकाणी. आणि एवढंच नाही, या कल्याण क्रांतीमध्ये या म्हणजे किंवा अनुभव मंटपामध्ये अनेक शरण हे महाराष्ट्रातले होते. आणि कल्याण क्रांती ज्या ठिकाणी घडली ते बसव कल्याण हे महाराष्ट्राच्या लगत आहे. लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्याच्या लगत आहे. म्हणून इतर प्रांताच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रावर या महात्मा बसवेश्वरांचा अधिक प्रभाव आहे. आता जेव्हा आपण महाराष्ट्रातील संत परंपरेचा विचार करतो, महाराष्ट्रातला किंवा या देशातला मध्ययुगीन काळातला पहिला संप्रदाय आहे तो म्हणजे नाथ संप्रदाय. नवनाथांचा संप्रदाय. तुम्ही सगळ्यांनी फोटो पाहिले असाल नवनाथांचे. हा जो नवनाथांचा नाथ संप्रदाय आहे, ह्या नाथ संप्रदायाचं दक्षिण भारतातलं केंद्र होतं श्रीशैल्यम. आणि या श्रीशैल्यम या ठिकाणी या नाथ संप्रदायाचे तिसरे आचार्य म्हणजे गोरक्षनाथ. पहिले आचार्य आदिनाथ शंकर, दुसरे आचार्य मत्स्येंद्रनाथ आणि तिसरे गोरक्षनाथ. हा नाथ संप्रदाय मुळामध्ये आपल्या शैव संप्रदायातूनच उद्भवलेला संप्रदाय आहे. आणि गोरक्षनाथ आणि अनुभव मंटपाचे अध्यक्ष आल्लम प्रभू हे दोघं गुरुबंधू होते. आल्लम प्रभू आणि गोरक्षनाथ ह्यांचं शिक्षण या ठिकाणी श्रीशैल्यम येथे झालेलं आहे. आणि हे दोघं गुरुबंधू होते. गोरक्षनाथ पुढे महाराष्ट्रात आले आणि आल्लम प्रभू कर्नाटकात गेले आणि ते अनुभव मंटपाचे अध्यक्ष झाले. आणि गोरक्षनाथांची गुरु परंपरा या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. आता महानुभाव हा महाराष्ट्रातला दुसरा अत्यंत महत्वाचा संप्रदाय, ज्या संप्रदायानं मराठी साहित्याची पायाभरणी केलेली आहे. त्या संप्रदायाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांची परंपरा, गुरु परंपरा ही नाथ संप्रदायाच्या सिद्ध रावळांची परंपरा आहे. आणि हे जे महानुभाव संप्रदायाचे संस्थापक चक्रधर स्वामी होते आणि या श्री चक्रधर स्वामींचं हे मुळामध्ये श्रीकृष्ण उपासक. महानुभाव संप्रदाय श्रीकृष्णाची उपासना करणारा संप्रदाय आहे. जरी त्यांचं उपास्य दैवत वेगळं असेल तरी त्यांचे विचार वचन साहित्याशी जुळणारे आहेत. ह्याचं कारण मला असं वाटते महाराज, महात्मा बसवेश्वरांच्या नंतर 60 वर्षांनी चक्रधर स्वामींनी कर्नाटकामध्ये भ्रमंती केलेली आहे. चक्रधर स्वामी 12 वर्ष भारत फिरले आणि काही दिवस ते कर्नाटकामध्ये होते. म्हणजे महात्मा बसवेश्वरांचं वचन साहित्य, त्यांची क्रांती, त्यांचे विचार ते म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचले असतील. म्हणून चक्रधर स्वामींच्या विचारावर महात्मा बसवेश्वरांचा विचाराचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. एक वचन आहे महाराज, माझ्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने ते वचन जाणता. कळलं बेड कोल्ल बेड हुसिय नुडिय बेड. हे जे वचन आहे त्या वचनामध्ये महात्मा बसवेश्वरांनी 7 मूल्ये सांगितलेली आहेत. चोरी करू नको, हिंसा करू नको,
म्हणजे चोरी करू नको, हत्या करू नको, खोटं बोलू नको, आत्मस्तुती करू नको, दुसऱ्याची निंदा करू नको. आणि हे 7ही विचार, 7ही मूल्य म्हणजे स्वामी चक्रधरांच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्यांच्या सूत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इकडे महात्मा बसवेश्वर म्हणतात कोल्ल बेड म्हणजे कोणाला मारू नको, हिंसा करू नको. आणि चक्रधर स्वामी म्हणतात सहयुगी हिंसा वर्ज म्हणजे 4ही युगामध्ये हिंसा हे वर्ज आहे. किंवा असं म्हणतात ज्याला मुक्ती मिळवायचं आहे त्यानं स्वप्नात देखील कोणासोबत वैर करू नये. किंवा चक्रधर स्वामी पुढे म्हणतात पहा तुमची ये पायी मुंगी रांड न होय म्हणजे अहिंसेचं पालन असं करा तुमच्या पायाखाली मुंगी देखील रांड होऊ नये. आता मुंगी रांड केव्हा होईल? आपल्या पायाखाली जर एखादी मुंगी मेली तर ती मुंगी रांड होईल. म्हणजे या ठिकाणी पहा अशा प्रकारे बसवेश्वरांच्या वचनामध्ये जे कोल्ल बेड विचार आला आणि चक्रधरांच्या ह्याच्यामध्ये तो पहा सूत्रामध्ये की तुमची ये पायी मुंगी रांड न होय. किंवा हिंसा चहुयुगी वर्ज म्हणजे 4ही युगामध्ये हिंसा हे वर्ज आहे असं चक्रधर स्वामी सांगतात. आणि त्याचबरोबर पहा महात्मा बसवेश्वर आपल्या त्या वचनामध्ये सांगतात की तुम्ही परनिंदा करू नका, आत्मस्तुती करू नका. आणि परनिंदा करू नका असं महात्मा बसवेश्वर सांगतात. चक्रधर स्वामी आपल्या एका सूत्रामध्ये म्हणतात पहा परवार्तेपासी निद्रा चांग म्हणजे दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा समाधानानं झोपलेलं बरं. म्हणजे आपण पाहतो पहा 4 माणसं जमले की 5व्याची निंदा करतात. आणि चक्रधर स्वामी सांगतात पहा परवार्तेपासी निद्रा चांग म्हणजे दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा, दुसऱ्याची टिंगल करण्यापेक्षा आपापलं निवांत झोपलेलं बरं असं चक्रधर स्वामी सांगतात. आणि बसवादी शरणांनी आपल्या वचन साहित्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारचे सूतक नाकारलेले आहेत. म्हणजे पंचसूतक नाकारलेले आहेत. त्यांनी विटाळ ही संकल्पना नाकारलेली आहे. आपल्या सनातन परंपरेमध्ये म्हणजे स्त्रीला म्हणजे विटाळ संबोधल्या जात होतं. स्त्रीला धर्मामध्ये वर्ज समजल्या जात होतं. स्त्री पापाची उत्तरपेट, नरकाची राजवट, मुक्तीचे वज्र कपाट, कामिनी हे असं वर्णन आलेलं आहे. किंवा ढोर गवार शूद्र और नारी येतो ताडन के अधिकारी असंही एका ओळीमध्ये आलेलं आहे. पण महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं म्हणजे पुरुषाएवढीच स्त्री श्रेष्ठ आहे. म्हणजे लिंग भावाच्या पलीकडे जाऊन स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन महात्मा बसवेश्वरांनी दिला. आणि ते महात्मा बसवेश्वर असं म्हणतात मासिक पाळीमध्ये मासिक पाळी येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. कोणी जन्माला येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. आपण जन्मामध्ये सूतक पाळतो, मृत्यूनंतर सूतक पाळतो. जन्मणं आणि मरणं हे नैसर्गिक आहे. मासिक पाळी नैसर्गिक आहे. आणि ज्या पाळीमुळे नव्या जीवाचा जन्म होतो, ज्याच्यातून नव्या जीवाचा जन्म होतो ती गोष्ट त्याज्य कशी असेल असा प्रश्न महात्मा बसवेश्वर किंवा बसवादी शरणांनी आपल्या वचनामध्ये उपस्थित केलेला आहे. आणि चक्रधर स्वामी आपल्या सूत्रपाठामध्ये अनेक ठिकाणी सांगतात की मासिक पाळी येणं किंवा जन्मते वेळेस ज्या गोष्टी घडतात ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नैसर्गिक आहेत म्हणून त्या त्याज्य नाहीत. महात्मा बसवेश्वर किंवा बसवादी शरण आपल्या वचनामध्ये सांगतात मासिक पाळी हे विटाळ नाही. विटाळ काय आहे तर दुसऱ्याच्या संपत्तीबद्दल मनामध्ये जो मोह आहे तो विटाळ आहे. दुसऱ्याबद्दलचे जे वाईट विचार आहेत त्या वाईट विचार म्हणजे विटाळ आहेत. किंवा दुसऱ्या स्त्रीकडे वाईट नजरानं पाहणं म्हणजे ते विचार विटाळ आहेत. म्हणजे अशा प्रकारचा विचार महात्मा बसवेश्वर किंवा बसवादी शरणांनी मांडलेला होता. आणि त्या विचाराचं प्रतिबिंब चक्रधर स्वामींच्या सूत्रपाठामध्ये लीळाचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या महानुभाव संप्रदायानंतरचा महाराष्ट्रातला दुसरा अत्यंत महत्वाचा संप्रदाय, ज्या संप्रदायाने महाराष्ट्राची सांस्कृतिक वैचारिक जडणघडण केली तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आपण वारकरी कोणाला म्हणतो? ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, आषाढी कार्तिकीला म्हणजे पंढरपूरची यात्रा करतो असा भक्त, विठ्ठलाचा भक्त त्याला वारकरी असं म्हणतात. आणि या वारकरी संप्रदायाची स्थापना किंवा वारकरी संप्रदायाची पायाभरणी संत ज्ञानेश्वर आणि नामदेवांनी केलेली आहे. आता पहा, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून या वारकरी संप्रदायाला तात्विक अधिष्ठान दिलेलं आहे. आणि संत ज्ञानेश्वरांचं आणि बसवादी शरणांचं अत्यंत जवळचं नातं आहे महाराज. हे नातं कसं आहे? मुळामध्ये तिकडं अल्लम प्रभू
ह्यांची गुरुपरंपरा ही श्रीशैल्यमची, आणि इकडं ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा देखील श्रीशैल्यमकडे जाते. ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ, गहिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे गुरु मत्स्येंद्रनाथ, अशी गुरुपरंपरा आहे. म्हणजे शरणांची गुरुपरंपरा आणि ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा कुठेतरी एका ठिकाणी जाते. आणि त्याच्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे महाराज की ज्ञानेश्वरांचे जे आजोबा होते, ज्ञानेश्वरांचे आजोबा विठ्ठलपंत कुलकर्णी हे दरवर्षी न चुकता पंढरपूरच्या यात्रेला पायी जात होते. आणि दरवर्षी पंढरपूरच्या यात्रेला जात असताना त्यांचा मुक्काम सोलापूर मध्ये सिद्धरामेश्वरांच्या मठामध्ये होत होता. म्हणजे ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत कुलकर्णी दरवर्षी सिद्धरामेश्वरांच्या मठामध्ये मुक्काम करत होते. जेव्हा गोविंदपंत कुलकर्णी थकले तेव्हा सिद्धरामेश्वर त्यांना बोलून घेतात, म्हणतात तुमचं वय झालेलं आहे, तुम्ही आता पंढरपूरला कशासाठी जाता? तर गोविंदपंत कुलकर्णी म्हणतात, महाराज मला डोळ्यानं विठ्ठल पाहायचं आहे फक्त. मग ते म्हणतात तुम्हाला फक्त डोळ्यानं विठ्ठल रुक्मिणी पाहायचं असेल तर मीच त्या विठ्ठलला इथं बोलावतो आणि पाहून घ्या. आणि अशी कथा सांगितली जाते. त्या विठ्ठलपंत कुलकर्णीसाठी सिद्धरामेश्वर पंढरपूर विठ्ठलाला बोलवतात आणि विठ्ठल त्या गोविंदपंताला दर्शन देण्यासाठी सिद्धरामेश्वरांच्या मठामध्ये येतात. म्हणजे अशी कथा सांगितली जाते किंवा अशी आख्यायिका सांगितली जाते. ह्याचा अर्थ या बसवादी शरण परंपरेशी ज्ञानेश्वरांच्या कुळाचा संबंध आहे. आता पहा, ज्ञानेश्वरादी भावंड जे होते, ज्ञानेश म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, हे चार जे भावंड आहेत हे मुळामध्ये संन्याशाची मुलं म्हणतात त्यांना. आणि यांची मुंज आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारलं आणि यांच्या घरावर आळंदीच्या ब्राह्मणांनी बहिष्कार घातला. ज्ञानेश्वरादी भावंडांच्या कुटुंबावर, त्या भावंडावर आळंदीच्या ब्राह्मणांनी जेव्हा बहिष्कार घातला तेव्हा त्यांना, त्या भावंडांना आश्रय देणारे व्यक्ती जे आहेत ते लिंगायत होते. म्हणजे त्या आळंदीचे भोजलिंग काका सुतार हे लिंगायत आहेत. म्हणजे बसवादी शरणांचा वारसा सांगणारे भोजलिंग काका सुतारांनी या चार भावंडांचं पालन पोषण केलं किंवा यांना काही काळ त्यांनी आश्रय दिलेला आहे. आता एवढंच नाही तर पहा, संत ज्ञानेश्वर ज्या आळंदीमध्ये जन्मले, ज्या आळंदीमध्ये वाढले, ज्या आळंदीमध्ये त्यांनी समाधी घेतली, ती आळंदी म्हणजे शैवांचं केंद्र आहे. आळंदी हे मुळामध्ये शैवपीठ आहे आणि या शैवपीठामध्ये संत ज्ञानेश्वर वाढले. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये पहा, बसवादी शरणांना जे लिंगांग सामरस्यांची संकल्पना अभिप्रेत होती त्याच अर्थाने लिंगांग सामरस्याची संकल्पना संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेली आहे. आणि त्याचबरोबर वीरशैव लिंगायत धर्मातील गुरु, लिंग आणि जंगम यांच्याबद्दल संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओघानं नितांत आदर प्रकट केलेला आहे. ज्ञानेश्वरांचा संप्रदाय काही लिंगायत संप्रदाय नाही, पण ज्ञानेश्वरांनी मात्र आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये गुरु, लिंग आणि जंगमाबद्दल आदरभाव प्रकट केलेला आहे. यातून संत ज्ञानेश्वरावर वचन साहित्याचा अप्रत्यक्ष प्रभाव कसा होता हे पाहायला मिळते. आता त्याचबरोबर पहा, विचाराच्या अंगानं संत ज्ञानेश्वर शरणांकडे जातात, कसं जातात, किंवा वचन साहित्याकडे कसं जातात. तर पहा, वचन साहित्यामध्ये महात्मा बसवेश्वर म्हणतात, हा कुणाचा, हा कुणाचा, हा कुणाचा, म्हणवू नको तू देवा, हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा म्हणव तू देवा. ह्या वचनामध्ये महात्मा बसवेश्वरांनी विश्व बंधुत्वाची संकल्पना मांडली. आणि इकडे संत ज्ञानेश्वर म्हणतात, विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे पहा, बसवेश्वरांचे विचार, वचन साहित्यातील विचार आणि संत ज्ञानेश्वरांचे विचार हे किती जवळ जातात. किंवा वचन साहित्यामध्ये म्हणजे व्रत, वैकल्य, कर्मकांड, उपवास ह्या गोष्टी महात्मा बसवेश्वरांना किंवा बसवादी शरणांना अजिबात मान्य नाहीत. आणि इकडे संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, पहा, तुम्ही व्रतू नियमू न करावे, तीर्थासी न जावे, दुरी केवी न वचावे, स्वधर्म यज्ञ यजावे. म्हणजे तुम्ही व्रत वैकल्य करण्याची गरज नाही. मला चित्र असं पाहायला मिळते, आपली परंपरा ही प्रचंड पुरोगामी आहे, पण आपल्या महिला प्रचंड व्रत वैकल्यामध्ये गुंतलेल्या असतात. सोमवारचं वेगळं व्रत, मंगळवारचं वेगळं, बुधवारचं वेगळं, गुरुवारचं वेगळं.
ह्याचा परिणाम शरीरावर होतो. कुठल्याही महिलेची एचबी चेक केली तर 8च्या मध्ये. महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं किंवा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपातल्या 70 ज्या स्त्रिया होत्या त्या कोणतंही व्रत करत नव्हत्या. आपल्यासाठी सगळ्यात मोठं व्रत आहे लिंगपूजा, आणि हा विचार शरणांचा आहे किंवा बसवादी शरणांनी सांगितलेला आहे. आणि या ठिकाणी पहा, संत ज्ञानेश्वर म्हणतात तुम्ही व्रत वैकल्य करू नका, तीर्थयात्राची करायची गरज नाही, आणि काय करा तर स्वधर्म यज्ञ यजावे, म्हणजे तुमचं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करा. आता महिलांचं काम आहे मुलांचा अभ्यास केला तर ते अभ्यास प्रामाणिकपणे घ्या, किंवा एखादा मी मास्टर आहे, शिकवणं हा माझा धर्म आहे आणि मी प्रामाणिकपणे शिकवणं हा माझा धर्म आहे. आणि म्हणजे ज्ञानेश्वरांचा विचार बसवेश्वरांच्या कायकवे कैलास ह्या विचाराच्या जवळ जातो. कारण बसवादी शरण प्रत्येक शरण कोणता ना कोणता व्यवसाय करत होता, आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वर म्हणतात पहा स्वधर्म यज्ञ यजावे, म्हणजे तुमचा जो व्यवसाय आहे तुमचं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करा, असं या ठिकाणी संत ज्ञानेश्वर म्हणतात. किंवा त्यांच्या पसायदानामध्येही आपल्या या ठिकाणी वचन साहित्याचं प्रतिबिंब पाहायला मिळते. आणि त्यानंतर या महाराष्ट्रातले दुसरे महत्वाचे संत आहेत संत नामदेव. आता पहा, संत नामदेवांनी देखील या ठिकाणी पहा, संत नामदेव आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात की मी अनेक तीर्थयात्रा केल्या, अनेक मंदिरामध्ये गेलो, पण मला दगड आणि शेंदूर ह्याच्या पलीकडे काही दिसलं नाही. नामदेव म्हणतात पहा, मी अनेक मंदिरामध्ये गेलो, मला दगड आणि शेंदूर ह्याच्या पलीकडे काही दिसलं नाही, आणि जेव्हा मी शोधलो तेव्हा मला माझ्या आतच देव दिसला, माझ्या देहात देव दिसला. आता पहा, संत नामदेव असं म्हणतात, आणि महात्मा बसवेश्वर म्हणतात सधन बांधती देवालय, देवा गरीब मी करू काय, माझे देह हेच देवालय. म्हणजे पहा, महात्मा बसवेश्वर म्हणतात माझे देह हेच देवालय, आणि संत नामदेव म्हणतात माझ्या देहातच मला विठ्ठल दिसला. म्हणजे पहा, वचन साहित्याचा हा मराठी संत साहित्याशी अनुबंध कसा आहे पहा. याशिवाय संत नामदेवांनी ही व्रत वैकल्य कर्मकांड ह्या गोष्टी नाकारलेल्या आहेत. आणि याबरोबरच महात्मा बसवेश्वर किंवा बसवादी शरणांच्या वचनामध्ये एक विचार आलेला आहे पहा, तो म्हणजे दासोह. आता पहा, असे जे कार्यक्रम होतात, असे कार्यक्रम केव्हा चांगले होतात, केव्हा कार्यक्रम होतात जेव्हा देणारे हात असतात, तेव्हाच असे भव्य दिव्य मंडप उभे राहतात. आता या ठिकाणी पहा, आपण असं म्हणतात, महात्मा बसवेश्वर असं म्हणतात पहा की माणसानं म्हणजे देवानं खायला तोंड एक दिलेलं आहे, पण हात मात्र 2 दिलेले आहेत. महात्मा बसवेश्वर काय म्हणतात की देवानं खायला तोंड एक दिलंय, हात मात्र किती दिलंय? 2 दिलेले आहेत. तोंड एक दिलं तर हात का 2 दिलंय? तर एक हात स्वतःच्या तोंडामध्ये घालण्यासाठी, दुसरा हात दुसऱ्याच्या तोंडात घास भरवण्यासाठी आहे, असं महात्मा बसवेश्वर म्हणतात. पण या ठिकाणी पहा, आपल्याला संपत्ती जमा करण्याचा एवढा नाद लागलेला असतो की म्हणजे त्याच्यामुळं सगळी समाजाची संपत्ती काही मोजक्या लोकांकडे एकवटते. आणि समाजामध्ये जे दान करत नाहीत त्या लोकांबद्दल एक शरण असं म्हणतात पहा की जे लोक दान करत नाहीत त्यांची संपत्ती म्हणजे कुत्रीचं दूध असते. कारण कुत्रीचं दूध कुत्रीच्या पिल्याशिवाय दुसऱ्या कोणी कामासाठी ते का? ते पुढे असं म्हणतात पहा, कुत्रीच्या दुधानं कोणी अभिषेक करत नाहीत, कुत्रीचं दूध कोणी लेकराला पाजवत नाहीत. म्हणजे जे लोक दानधर्म करत नाहीत त्यांची संपत्ती म्हणजे कुत्रीच्या दुधासारखी आहे. म्हणजे आणि या ठिकाणी पहा, कन्नडमध्ये एक सर्वज्ञ नावाचे कवी आहेत महाराज, ते असं म्हणतात की कोट्टीद तन्नगे बच्चिट्टीद परवरिगे. म्हणजे जर आपण दानधर्म करतो ते आपलं असते, कारण कोण दानधर्म केलं? यांनी केले. पण जर मी कोणालाच न देता जमा करून ठेवलो तर ते शेवटी कोणाला जाणार आहे? पुढच्या पिढीला जाणार आहे. दानधर्म केला ते तुमचं आहे, जे बचत करून ठेवला ते लोकांचं होणार आहे, असं सर्वज्ञ नावाचे कन्नड कवी म्हणतात. आणि पहा, संत नामदेव आपल्या अभंगामध्ये म्हणतात, आपल्या घरामध्ये अतिथी आल्यानंतर त्याला अन्नदान करणं हे खरं पुण्यकर्म आहे असं ते म्हणतात. म्हणून आणि आपली ही जी वीरशैव लिंगायत संस्कृती आहे, ही वीरशैव लिंगायत संस्कृती दासोह संस्कृती आहे. देणं हे मुळामध्ये आपल्या परंपरेमध्ये आहे, म्हणून असे भव्य दिव्य मंडप उभे राहतात. आणि या ठिकाणी पहा, ते म्हणतात, संत नामदेव म्हणतात की आपल्या घरी जो अतिथी येतो त्याला जो अन्नदान देतो तो म्हणजे ते खरं पुण्य आहे, किंवा परमार्थासाठी आपलं जीवन झिजवतो तो ते खरं पुण्य आहे, असं संत नामदेव सांगतात.
अतिथी म्हणजे सोयरा नाही, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा म्हणतात की या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शब्द चुकीचा आहे. अतिथी म्हणजे तिथी वार न सांगता येणारा तो अतिथी आहे. आणि या ठिकाणी पहा, जो अचानकपणे आपल्या घरी येतो, ज्याची ओळख नाही पाळख नाही, त्याला जेव घालणं म्हणजे पुण्य, आपल्या आपल्या पाहुण्याला घालणं म्हणजे पुण्य नाही. आणि त्याच्या पुढे संत नामदेव शेवटच्या चरणामध्ये फार महत्वाचा विचार सांगतात महाराज, की संत नामदेव असं म्हणतात, जो दीनदुबळ्यांचं सन्मान करतो तो खरा संत किंवा तो खरा देव, तो खरा सत्पुरुष म्हणतात. आता कसं असते पहा, आपल्याला आपल्यापेक्षा मोठ्याचं आकर्षण असते, छोट्याचं नसते. पण संत नामदेव म्हणतात, जे दीनदुबळ्यांचं सन्मान करतात आणि ते खरे सत्पुरुष, ते खरे पुण्यवान, असं संत नामदेव सांगतात. म्हणजे पहा, संत नामदेवांचे विचार बसवादी शरणांच्या हे जवळ जाणारे आहेत. हे कशामुळे असतील त्याचा जर आपण मागोवा घेतला तर त्याचं कारण असं आहे महाराज, की संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर हे एक म्हणजे ख्यातकीर्त वीरशैव लिंगायत संत आहेत, ज्यांनी षडुस्थळी नावाचा ग्रंथ लिहिला. ते विसोबा खेचर, त्या विसोबा खेचरचे गुरु म्हणजे विसोबा खेचरचे शिष्य म्हणजे संत नामदेव होते. आणि या शरण परंपरेशी संत नामदेवांचा काय संबंध असेल, त्याचं दुसरे कारण असं आहे, महात्मा बसवेश्वरांचं जे बसव कल्याण आहे, हे बसव कल्याण म्हणजे संत नामदेवांचं आजोळ होतं असं सांगितलं जातं. याच्याबद्दल मतप्रवाह आहेत, हे मत खरंच आहे असं म्हणता येत नाही. पण बसव कल्याण हे संत नामदेवांचं आजूळ होतं आणि संत नामदेव लहान असते वेळेस आजुळी जात होते. आणि नामदेवांचा काळ बसवेश्वरानंतर 100 वर्षाचा आहे. आता बसवेश्वरांचा नंतर 100 वर्ष म्हणजे फार मोठा काळ नाही. आणि त्या काळाचा प्रभाव, त्या विचाराचा प्रभाव या ठिकाणी या संत नामदेवांच्या बालमनावर झाले असतील, म्हणून संत नामदेवांच्या अभंगातून असे विचार प्रकटले. संत नामदेवांची परंपरा वेगळी आहे, ते वारकरी संत आहेत, त्यांचं उपास्य दैवत वेगळं आहे, ते विठ्ठल त्यांचं उपास्य दैवत आहे. पण या ठिकाणी त्यांचे विचार मात्र बसवादी शरणांच्या खूप जवळ जातात. आणि याच्या पुढे जाऊन जेव्हा आपण वारकरी संत परंपरा पाहतो, या वारकरी संत परंपरा या ठिकाणी पहा शरण परंपरेशी खूप जवळची वाटते. जसं महात्मा बसवेश्वरांचं अनुभव मंडप 770 सदस्यांचं होतं, तसा संत नामदेवांचा संत मेळा होता. इथे 770 नव्हते, पण अनेक 18 पगड जातीतील लोकांचं संतत्व फुलवण्याचं काम संत नामदेवांनी केलेलं आहे. आता पहा कोण आहेत, गोरा कुंभार. आता पहा तिकडं शरण परंपरेमध्ये कुंभार गुंडई आहेत आणि इकडे गोरा कुंभार आहेत. आणि गोरा कुंभार असं म्हणतात की देवा तुझा मी कुंभार, असं ते म्हणतात पहा. आणि या ठिकाणी पहा प्रत्येक संत आपला उद्योग अत्यंत प्रामाणिकपणे करतात. म्हणजे बसवादी शरणांनी जो कायकवे कैलास हा विचार मांडला होता, ते विचार जगणारे सगळे संत आहेत. ह्या वारकरी संप्रदायामध्ये एक सावता माळी नावाचे संत होऊन गेले. सावता माळी वारकरी होते, पण ते कधीच पंढरपूरला जात नव्हते, लक्षात घ्या. म्हणजे ते वारकरी होते पण पंढरपूरला जात नव्हते. त्यांचं म्हणणं होतं, पंढरपूरपेक्षा माझं शेत मला महत्वाचं आहे. आयदकी लक्कय्या नावाचे शरण असं म्हणतात महाराज, की आपल्या म्हणजे माझ्या कामापेक्षा म्हणजे गुरु, माझ्या समोर गुरु आले, माझ्या समोर जंगम आले, किंवा माझ्या समोर देव जरी आला तर त्याच्यापेक्षा मला माझं काम महत्वाचं आहे. म्हणजे मी काम करत असताना गुरुकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, जंगमाकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, देवाकडेही दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण मी माझ्या कामाला महत्व देणार, असं आयदक्की मारया म्हणतो. पहा, ही आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती म्हणजे वट्ट्यावर बसून गप्पे मारण्याची आपली संस्कृती नाही, तर आपली संस्कृती श्रमाची संस्कृती आहे. आणि या ठिकाणी आयदक्की मारया म्हणतो, मला देवपूजेपेक्षा माझं काम महत्वाचं आहे. आणि इकडे सावतामाळी म्हणतात पहा, कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हारी, सावताने केला मळा विठ्ठल देखी येला डोळा. किंवा ते म्हणतात पहा की म्हणजे आमची माळी याची जात, शेत लावू बागाईत, पाणी म्हणजे मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. असं म्हणतात, मी कधी पंढरपूरला गेलो नाही, पण माझ्या कामावरची इमानदार म्हणजे निष्ठा पाहून, माझ्या कामावरची श्रद्धा पाहून विठ्ठलच माझ्या मळ्यामध्ये आला. माझ्या मळ्यातील कांदा मुळा भाजी या सगळ्या गोष्टीमध्ये मला विठ्ठल दिसू लागला, असं ते म्हणतात. किंवा संत सेना नावी. आता पहा, ज्याप्रमाणे अनेक जातीचे शरण होते,
अनेक व्यवसाय करणारे शरण होते आणि या सगळ्या शरणांनी आपापल्या व्यावसायिक प्रतिमा प्रतीकांचा वापर केलेला आहे. म्हणजे लोकांना अध्यात्म पटवून सांगण्यासाठी व्यावसायिक प्रतिमांचा त्यांनी वापर केला. आणि या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये पहा, ह्या वेगवेगळ्या जातीचे संत आपल्या व्यावसायिक प्रतिमांचा वापर करतात. सेना नावे असं म्हणतात महाराज, आम्ही वारीक वारीक. आता ते वारीक होते पहा, त्यांचं काम कटिंग करणं होतं. ते म्हणतात आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. विवेक दर्पण आईना दाऊ वैराग्याचा चिमटा हलवू. भावार्थाचा बंगला झाडू काम क्रोधे नके काढू. अहंकाराची शेंडी पिळू उदक शांती डोई गोळू. चौगा देवोनी हात शेणा राहिला निवांत. म्हणजे पहा काय व्यावसायिक प्रतिमा वापरतात आपली आध्यात्मिक अनुभूती व्यक्त करत असताना. म्हणजे या सेना नाव्यांचं अभंग वाचत असताना या बसवादी शरणांची परंपरा आपल्या डोळ्यासमोर येते. किंवा नरहरी सोनार, हे जातीनं सोनार पण कट्टर शिवभक्त. पंढरपूरमध्ये राहून विठ्ठलाचं तोंड पाहत नाही असं ते सुरुवातीला म्हणत होते, पण नंतर त्यांच्यामध्ये हृदय परिवर्तन झालं आणि लक्षात आलं आणि विठ्ठल आणि महादेव हे वेगळे नसून एकच आहेत. ते आपल्या अभंगामध्ये म्हणतात पहा, शिवा वाचुनी आहे कोण विठ्ठल मस्तकी शिव जाण. म्हणजे जगामध्ये जळी स्थळी काष्टी पाषाणी भगवान शिव भरलेला आहे. शिवा वाचुनी तर कोणीही नाही, विठ्ठलाच्या डोक्यावर कोण आहे? शिव आहे, असं या ठिकाणी ते सांगतात. किंवा ते म्हणतात पहा, देवा तुझा मी सोनार नाशी पापाचे डोंगर. किंवा त्रिगुणाची मूस आत ओतीला ब्रह्मरस, असं ते पुढे म्हणतात. म्हणजे शरणांप्रमाणे किंवा शरण ज्याप्रमाणे आपल्या वचनामध्ये व्यावसायिक प्रतिमा वापरतात, तसं या ठिकाणी पहा हे नरहरी सोनार व्यावसायिक प्रतिमांचा वापर करतात. किंवा संत नामदेव एका ठिकाणी म्हणतात पहा, शिंपियाचे कुळी जन्म मज झाला परी हेतू गुंतला सदा शिवी. रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी आराणुक जीवी नाही माझ्या. म्हणजे असं संत नामदेव म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रातले सगळे संत वेगवेगळे व्यवसाय करतात आणि आपल्या व्यवसायातच देव शोधतात. जे शरणांनी शोधलं होतं तोच वारसा या महाराष्ट्रातल्या संतांनी पुढे चालवलेला आहे. आणि या ठिकाणी पहा, या महाराष्ट्रातली संत परंपरा जी आहे ती ह्या वचन साहित्याकडे पाहून आपली दिशा ठरवलेली आहे महाराज. कसं आहे असं म्हणतात पहा की महात्मा बसवेश्वरांनी थेट व्यवस्थेला अंगावर घेतलं. म्हणजे थेट क्रांती करून पूर्ण व्यवस्थेला अंगावर घेतलं. म्हणून त्यांच्या विरोधात लगेच प्रतिक्रांती झाली आणि त्यांची कल्याण क्रांती चिरडल्या गेली. हा इतिहास डोळ्यासमोर ठेवून वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत सावधपणे आपली वाटचाल केली. संत ज्ञानेश्वरांनी आक्रमक भूमिका घेतली नाही. संत ज्ञानेश्वरांनी मवाळ भूमिका घेतली, समन्वयाची भूमिका घेतली. त्याचं कारण हे आहे महाराज, कारण त्यांच्या समोर महात्मा बसवेश्वरांचा इतिहास होता. असं म्हणतात की पुढच्यास ठेच मागचा शाणा. आणि बसवेश्वरांचं पाहिलं आणि यांनी मवाळ समन्वयाची भूमिका घेतली. का तोरो नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक अनुबंध. त्या पुस्तकमध्ये का तोरो असं म्हणतात, संत ज्ञानेश्वर हे महात्मा बसवेश्वरांच्या खांद्यावर आहेत, त्यामुळं त्यांना अधिक लांबचं दिसलं. म्हणून त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली आणि त्यांची ही संत परंपरा पुढे सलग राहिलेली आहे. कारण शरणांची क्रांती चिरडण्यात आली, कारण एकदम थेट त्यांनी व्यवस्थेला आव्हान दिलं होतं. आणि या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रातील संतांनी पाहिलेल्या होत्या. आता पहा, ज्याप्रमाणे ही संत परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचप्रमाणे संत कवयित्रींची परंपरा आहे. तिकडे ज्याप्रमाणे अक्क महादेवी, लक्कम्मा किंवा सत्यव्वा अशा अनेक शरणी आहेत, गोगव्वा वगैरे, तसं महाराष्ट्रातील संत परंपरेमध्ये अनेक संत कवयित्री आहेत. त्याच्यामध्ये संत कवयित्री मुक्ताबाई आहे. योगी पावन्न मनाचा साहे अपराध जनाचा जगी विश्व झाले वणी संत सुखे वावे पाणी आपण तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वर असं सांगणारी मुक्ताबाई. किंवा संत जनाबाई. संत जनाबाई म्हणते पहा, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी हाती घेईन टाळ खांद्यावरी विना आता मज करील कोण मना पंढरपूरच्या बाजारी मांडियले पाल खुशाल तुम्ही मनगटावर तेल घाला. म्हणजे असं या ठिकाणी जनाबाई म्हणते पहा. आता जनाबाईचं हे अभंग वाचत असताना मला अक्क महादेवीची प्रकर्षण आठवण येते. अक्क महादेवी असं, अक्क महादेवी पहा, अक्क महादेवीचं लग्न कौशिक राजासोबत झालं होतं
आणि लग्नाच्या वेळेस अक्क महादेवीने 2 अटी टाकल्या होत्या. एक त्यांनी सांगितलं होतं की माझ्या साधनेमध्ये तुम्ही ज्या दिवशी व्यत्यय आणाल त्या दिवशी मी तुमचं राजदरबार सोडणार. कौशिक हा राजा होता, लक्षात घ्या. आणि दुसरी अट, माझ्या इच्छेविरुद्ध जर माझ्या देहाला हात लावाल तर त्याच दिवशी मी राजवाड्यातून बाहेर पडणार. आणि अक्क महादेवीच्या सौंदर्यानं मोहित झालेला कौशिक राजा पहिल्याच दिवशी अक्क महादेवीच्या पदराला हात घालतो, अक्क महादेवीचं पदर ओढू लागतो. तेव्हा अक्क महादेवी अंगावरची साडी काढते आणि त्याच्या अंगावर फेकते आणि उघड्या अवस्थेमध्ये ती त्या राजवाड्याच्या बाहेर पडते. म्हणजे पहा, स्वतःचं स्त्रीत्व, स्वतःचं स्वातंत्र्य जपण्यासाठी राजवैभवाला लाथ मारून बाहेर पडणारी या भारताच्या इतिहासातली पहिली स्त्री म्हणजे अक्क महादेवी आहे. आणि पहा, ह्या अक्क महादेवी ती म्हणजे अंगावरची साडी फेकून देऊन निर्वस्त्र अवस्थेमध्ये शिवमोगापासून ते कल्याणपर्यंत पायी प्रवास करते. विचार करा तो काळ कोणता होता. पण ती पर्वा करत नाही गोष्टीची. आणि या ठिकाणी इकडं जनाबाई म्हणते, डोईचा पदर आला खांद्यावरी. म्हणजे माझ्या परमार्थ साधनेमध्ये मी जर रस्त्यावर उतरले तर मला त्याची खंत नाही, मला त्याची भीती नाही. कोणाला काय वाटेल ह्याची मला पर्वा नाही. आपण अनेक वेळा भजनामध्ये पावलं घालताना पाहतो, मला कोणी पाहिले का म्हणून. आपण का चोरी करतो का? बऱ्याच महिला इकडे तिकडे पाहतात, मी पावलं घालतोच कोणी पाहतात का म्हणून. म्हणजे आपण एवढं लाजतो, पावलं घालायला असतो. आणि या ठिकाणी जनाबाई म्हणते पहा की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन टाळ खांद्यावरी विना, आता माझं मना कोण करील असं ती म्हणते. आणि त्याचबरोबर पहा या ठिकाणी सत्यक्का नावाची शरणी किंवा शरणी गोगव्वा असं म्हणते पहा. शरणाने लिंग भावाच्या पलीकडे जाऊन स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी दिली, ज्याला जेंडर सेन्सिटायझेशन असं म्हणतात आजकाल. तर या ठिकाणी पहा, जेड दासीमय्या नावाचा शरण आहे, पहिला वचनकार तोच आहे. आणि जेड दासीमय्या असं म्हणतो पहा, शरणांचा विचार किती पुढचा होता. दाढी मिश्या म्हणजे पुरुष. जेड दासीमय्या काय म्हणतात, दाढी मिश्या म्हणजे पुरुष, स्तन आणि केश सांबार म्हणजे स्त्री, त्यांना चेतना देणारा आत्मा नासतो पुरुष नासते स्त्री. म्हणजे पहा, केवळ दाढी मिश्या आले म्हणजे तो पुरुष असतो, केवळ स्तन आले किंवा डोक्यावर केस वाढले म्हणजे ती बाई असते असं नाही. त्यांना चेतना देणारा आत्मा ना पुरुष असतो ना स्त्री असते. म्हणजे पहा, स्त्री पुरुष भेदभाव ही वचन परंपरा म्हणजे वचन साहित्य परंपरेमध्ये पाळली जात नाही. किंवा गोगव्वा म्हणते पहा की गोगव्वाई हाच विचार सांगते. गोगव्वाई मुळामध्ये केरळची आहे महाराज. आणि त्या केरळमध्ये बसवादी शरणांनी 12व्या शतकामध्ये सांगितलं होतं स्त्री आणि पुरुषामध्ये कोणताही भेद नाही. म्हणजे केवळ स्तन आहेत म्हणून स्त्री नाही किंवा मिशा आले म्हणजे तो पुरुष नाही, त्याच्या पलीकडे ते माणसं आहेत. हा विचार शरणांचा आहे. आणि एवढा पुढचा विचार पण आज मात्र पाहतो पहा, आजही आपण लिंगभेद मोठ्या प्रमाणामध्ये पाळलं जातो. आजही आपण म्हणतो पहा ते बायाचं काम नाही, ते बायाचं काम नाही. म्हणजे काय प्रकार आहे. अजूनही आपण त्या सनातन मानसिकतेतून बाहेर आले नाहीत. म्हणजे पहा, म्हणजे प्रतिगामी वृत्ती काय असते महाराज. कसं म्हणजे केरळमधली एक सत्य घटना आहे. केरळमध्ये 19व्या शतकामध्ये साधारणतः 1850 1860 वगैरे काळ असेल, तेव्हा राजेशाही होती. आणि केरळमध्ये एक संस्थान असं होतं, त्या संस्थानामध्ये म्हणजे शूद्र जातीतल्या स्त्रियांना स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे शूद्र समाजातील काही जातीतील स्त्रियांना आपले स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता. आणि जर तिला स्तन झाकायचं असेल तर तिला स्तन कर द्यावं लागत होतं. त्याला ब्रेस्ट टॅक्स असं म्हणत होते. म्हणजे त्या ठराविक जातीतल्या स्त्रियांना जर आपले स्तन झाकायचे असतील तर तिला म्हणजे त्या राजाकडे काही कर भरावा लागत होतं. पण त्या समाजातली एक नांगेली नावाची स्त्री होती आणि तिची परिस्थिती नव्हती कर भरण्याची. ती बिचारी उघडी राहते, म्हणजे ती स्तन उघडी ठेवते. पण समाजातले वासनांध जे लोक असतात ते वासनांध लोक वासनेनं भरलेल्या नजरानं तिच्या स्तनाकडे पाहू लागतात. तिला ती सहन होत नाही आणि शेवटी त्या व्यवस्थेविरुद्ध बंड करून ती आपले स्तन झाकते. आणि स्तन झाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राजाचे सैनिक तिच्या दारामध्ये येतात आणि म्हणतात राजानं तुम्हाला बोलवलंय.
तुम्ही गुन्हा केलात कारण तुम्ही स्तन झाकलात, तुम्हाला स्तन झाकायला परवानगी नव्हती. आणि तुम्ही एकतर टॅक्स द्या नाही तर राजाकडे चला. ती नांगेली नावाची बाई घरात जाते आणि विळ्यानं आपले दोन्ही स्तन कापते आणि त्या केळीच्या पानामध्ये ठेवून त्यांच्याकडे घेऊन येते आणि म्हणते हे माझं टॅक्स आहे घ्या. जे काय घटना आहे पहा. म्हणजे अक्षरशः स्वतःचे स्तन कापून ती केळीच्या पानामध्ये ठेवून त्यांच्या समोर येते आणि म्हणते हे टॅक्स आहे घ्या. आणि ती बिचारी अति रक्तस्त्राव होऊन त्याच दिवशी ती मरते. म्हणजे पहा 19व्या शतकात अशा घटना घडतात. आमचे शरण बसवादी शरणांनी 12व्या शतकामध्ये सांगितलं स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये कोणताही भेदभाव नाही. म्हणून या ठिकाणी जनाबाई म्हणते पहा डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या जाईन, भरल्या बाजारी जाईन असं ती म्हणते. किंवा आपण बऱ्याच वेळा पहा स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा न्यूनगंड असते आम्ही काय बाई माणसं. तर जनाबाई 13व्या शतकात म्हणाल्या होत्या स्त्री जन्म म्हणून का व्हावे उदास. जनाबाई आपल्या अभंगामध्ये म्हणतात स्त्री जन्म म्हणून का व्हावे उदास, साधू संता का ऐसे केले असं जनाबाई म्हणतात पहा. म्हणजे जनाबाईचा अभंग स्त्रियांचं मनोबल उंचावणारा आहे. आणि त्याशिवाय या ठिकाणी पहा जसं शरणांच्या परंपरेमध्ये वचन साहित्यामध्ये या ठिकाणी पहा सुळी संकव्वा जी मूळची वेश्या होती आणि सुळी संकव्वा वचन साहित्याचं लेखन करते. म्हणजे जी वेश्या होती तिच्यामध्ये परिवर्तन घडते. महात्मा बसवेश्वरांनी म्हणजे आपल्या अनुभव मंडपामध्ये दरोडेखोरांना सामावून घेतले, म्हणजे दारू विक्रेत्यांना सामावून घेतले. एवढंच नाही तर वेश्यांनाही त्यांनी सामावून घेतले, वेश्यांचंही त्यांनी पुनर्वसन केले. म्हणून सुळी संकव्वा आपल्या वचनामध्ये म्हणजे आपले विचार मांडते. आणि इकडं कानोपात्रा ही गणिकेची मुलगी आणि ती देखील आपल्या अभंगामध्ये आपलं आध्यात्मिक अनुभव ती व्यक्त करते. आणि याशिवाय एक सोयराबाई नावाची संत कवयित्री आहे पहा. चोखा मेळा नावाचे महाराष्ट्रातले फार मोठे संत होऊन गेले, ते मंगळवेड्याचे आहेत. आणि मंगळवेड्याला महात्मा बसवेश्वर 21 वर्ष होते. मंगळवेड्याच्या भूमीला क्रांतीभूमी म्हणतात. आणि या मंगळवेड्यामध्ये पहा चोखा मेळा, कर्ममेळा, सोयराबाई, निर्मळा, बंका महार, दामाजी असे अनेक संत होऊन गेले. आणि या ठिकाणी पहा संत चोखामेळाची पत्नी सोयराबाई ती असं म्हणते पहा, म्हणजे 13व्या शतकातली एका अस्पृश्य जातीतली स्त्री ती काय म्हणते पहा, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. म्हणजे लोक म्हणतात विटाळ विटाळ विटाळ. विटाळ काय आहे? ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत. आणि ती म्हणते आत्माला कुठलंही विटाळ नसते. आणि ती पुढे म्हणते पहा त्या वचनामध्ये ह्या जगातले सगळे महापुरुष हे विटाळातूनच जन्मलेले आहेत, ते विटाळ कसं पवित्र राहील. म्हणजे अशा प्रकारचा विचार हा बसवादी शरणांच्या वचन साहित्यातला विचार मराठी संत परंपरेतून या ठिकाणी व्यक्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. यानंतर संत एकनाथ हे 16व्या शतकातले महत्वाचे संत. असं म्हणतात की पडत्या काळामध्ये वारकरी संप्रदायाला सावरण्याचं काम केलं. इस्लामी धर्म आणि संस्कृतीचं अतिक्रमण वाढल्यानंतर वारकरी संप्रदायाचा डोलारा त्यांनी सावरला. आणि एकनाथांना शांती ब्रह्म असं म्हणतात. आणि एकनाथांच्या विचारामध्ये जे शांतीचे विचार, समतेचे विचार, बंधुत्वाचे विचार व्यक्त झालेले आहेत. आणि त्यांचाही कर्नाटकाशी अनुबंध आहे महाराज. कारण माणसाला सगळ्यात प्रिय सासरवाडी असते आणि संत एकनाथांची सासरवाडी कर्नाटक आहे. विजापूर त्यांची सासरवाडी आहे आणि त्यांची मुलगी ही कर्नाटकामध्ये आहे. म्हणजे या कर्नाटकाशी बसवादी शरणांच्या परंपरेशी त्यांचाही संबंध आलेला आहे. आणि याशिवाय वारकरी संप्रदायाचा कळस ठरलेले संत तुकाराम. या ठिकाणी महात्मा बसवेश्वर किंवा बसवादी शरण म्हणतात हा कुणाचा म्हणू नका तू देवा. आणि संत तुकाराम म्हणतात पहा की विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे या ठिकाणी संत तुकाराम म्हणतात पहा सबंध जग हे विष्णुमय आहेत, म्हणजे एकाच परमेश्वराचा अंश आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ. दुसरं चरण फार महत्वाचं आहे. संत तुकाराम म्हणतात भेद हे भ्रम आहे आणि ते अमंगळ आहे. आणि पुढं एका अभंगामध्ये पहा महात्मा बसवेश्वरांच्या अभंगातून प्रकटलेले सगळे मूल्य संत तुकारामांच्या एका अभंगामध्ये पाहायला मिळतात. ते असं म्हणतात पहा जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी,
उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगिले जीव खाणी. त्या अभंगामध्ये ते सांगतात आपण आपला उत्तम पद्धतीने व्यवहार केला पाहिजे. काम धाम सोडून नुसतं शिवशिव करत बसून काही भेटत नाही. प्रत्येकानं काम केलं पाहिजे. आणि ते म्हणतात पहा, प्रत्येकानं उत्तम व्यवहार करून धन जोडलं पाहिजे, पण त्या धनाला चिटकून बसायचं नाही. तर त्या धनाला चिटकून न बसता अशा कार्यक्रमासाठी त्या धनाचा उपयोग केला पाहिजे. किंवा म्हणजे मोठमोठे जे चांगले उपक्रम होतात त्या उपक्रमासाठी आपलं धन खर्च केलं पाहिजे. धनाबद्दल अभिलाषा बाळगू नये असं ते सांगतात. किंवा महात्मा बसवेश्वरांचा जो अपरिग्रहाचा विचार आहे तो संत तुकारामांच्या एका अभंगामध्ये म्हणतात पहा, किती करशील आटाआटी सवे नये रे लंगोटी. ते असं म्हणतात, किती जरी आटाआटी केलास सोबत लंगोटी येत नाही. पाने खाशील उदंड जाशी रिकामे तोंड. म्हणजे शेवटी सोबत काय येतात तर फक्त गौऱ्या येतात असं ते इथे अभंगामध्ये सांगतात. म्हणजे बसवेश्वरांचे जे विचार होते, बसवादी शरणांच्या वचनातले जे विचार आहेत ते संत तुकारामांच्या अभंगामध्ये आहेत. महाराज तसं बघलं तर संत महात्मा बसवेश्वर आणि संत तुकाराम हे स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. एवढं साम्य त्याच्यामध्ये आहे. या ठिकाणी वेळेच्या अभावी आपला तो विषय या ठिकाणी मांडता येणार नाही. आणि यानंतर महाराष्ट्रातली वीरशैव लिंगायत संत परंपरा. आता पहा, महाराष्ट्रातली वीरशैव लिंगायत संत परंपरा जी आहे, या वीरशैव लिंगायत संत परंपरेमध्ये या ठिकाणी पहा उद्धवलिंग किंवा रामलिंग, सुजात हे सगळे सुरुवातीचे काही संत आहेत. आणि त्यानंतर महाराष्ट्रातले पहिले सगळ्या अंगानं लेखन करणारे वीरशैव लिंगायत संत कवी म्हणजे शिखर शिंगणापूरचे शांतलिंग स्वामी, ज्यांचा षडुस्थळी नावाचा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. मुळामध्ये तो चन्न बसवेश्वरांच्या कर्ण हस्तकी या ग्रंथावरचा तो ग्रंथ आहे. आणि कर्ण हसुगे हा जो कन्नडमध्ये ग्रंथ आहे त्याचं मराठीमध्ये कर्ण हस्तकी असं त्यांनी केलेलं आहे. आणि हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत संत परंपरा जेव्हा पाहतो, त्या वीरशैव लिंगायत संत परंपरेमध्ये सगळ्यात समृद्ध, सगळ्या अंगाने समृद्ध संत कवी माझ्या दृष्टीने जर कोण दिसत असतील, सगळेच श्रेष्ठ आहेत, आपण म्हणजे असं हे करता येणार नाही, पण सगळ्या अंगाने लेखन करणारे संत कवी, महात्मा बसवेश्वरांच्या खूप जवळ जाणारे संत कवी म्हणजे शिवयोगी मन्मथ स्वामी आहेत. असं म्हणतात पहा, शंगो साखरपेरकर नावाच्या एका अभ्यासकानं असं म्हटलंय, शिवयोगी मन्मथ स्वामी म्हणजे महाराष्ट्राचे बसवेश्वर आहेत. किंवा मन्मथ स्वामी परमरहस्यामध्ये असं म्हणतात, या लागी बसवेश्वराशी म्हणे मी तुझ्या पालकातील ताने. मन्मथ स्वामी स्वतः म्हणतात बसवेश्वरांना, बसवेश्वरा मी तुझ्या पाळण्यातलं तानुलं बाळ आहे. म्हणजे लक्षात घ्या, बसवेश्वरांच्या मनात म्हणजे मन्मथ स्वामींच्या मनात बसवेश्वराबद्दल काय आदर होता. आणि मन्मथ स्वामींच्या परमरहस्य या ग्रंथामध्ये वचन साहित्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. इकडे महात्मा बसवेश्वर म्हणतात आचार वे स्वर्ग अनाचार वे नरक. आणि इकडे परमरहस्यामध्ये मन्मथ स्वामी म्हणतात, सकाळीच तुम्ही पारायण केलेले असाल, आचार मार्गाचे ठाई रावरंक सारिकाची पाही मार्ग चुकता अग्रेसर ही येईल नीच पदासी. मार्गी चाले तो पंचानन बोलीजे अमार्गी वर्ते तो श्वान जाणीजे. किंवा महात्मा बसवेश्वर म्हणतात की आत्मस्तुती करू नये. आणि इकडे मन्मथ स्वामी म्हणतात, नाही जाणीवेचा तोरा नाही क्रियेचा उभारा तो शिवयोगी खरा. म्हणजे अशा मोठ्या प्रमाणामध्ये साम्य पाहायला मिळते. आणि महात्मा बसवेश्वर बसवादी शरणांनी आपल्या वचन साहित्यामध्ये उद्योग करण्यावर भर दिलं. आणि महात्मा बसवेश्वर म्हणतात पहा, म्हणजे सुखे हा संसार करा स्त्री संगती वेळोवेळी गीती गायी नाम कवडी कवडी जोडा लक्ष शती असं ते म्हणतात. म्हणजे संसार करायचा असेल तर पैसा जोडलाच पाहिजे. पैशाशिवाय तुम्ही संसार करू शकत नाही. आणि पैसा जोडायचं म्हणजे उत्तम उद्योग केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे असं महात्मा बसवेश्वर म्हणजे मन्मथ स्वामी म्हणतात. बसवादी शरणांनी आपल्या साहित्यामध्ये विटाळ नाकारलेला आहे. आणि मन्मथ स्वामी म्हणतात पहा, आम्हा नसेची विटाळ अंगी पातकाचा मळ आम्ही म्हणजे शिवभक्त केवळ मुद्रांकित तेथीचे. जे काय विचार आहेत पहा, बसवेश्वरांच्या वचन साहित्याच्या अत्यंत जवळ जाणारे विचार. महात्मा बसवेश्वर किंवा बसवादी शरणांची विद्रोहाची परंपरा मन्मथ स्वामी पुढे चालवतात. ते म्हणतात की द्वाड माते पोटी आमुचा जन्म बहुतांचे काम बुडविले यज्ञाची या वाटा टाकिल्या मोडोनी तीर्था लागी जाण खुंटविले.
म्हणजे यज्ञ यागादी कर्मकांड बसवादी शरणांनी नाकारला होता, तीर्थयात्रेचं महत्व त्यांनी नाकारलं होतं. आणि मन्मथ स्वामी म्हणतात आमचा तो वारसा आहे. म्हणजे पहा, बसवेश्वरांचा वारसा महाराष्ट्रामध्ये अत्यंत समर्थपणे मन्मथ स्वामींनी चालवलेला आहे. आता पहा, नुकतंच आपण सगळ्यांनी कोरोना महामारीतून बाहेर आलोत. मला वाटते कोरोना महामारी नंतरचा एवढा मोठा महाराज पहिला सप्ताह आहे. आणि कोरोना महामारी 2020 साली आली. महात्मा बसवेश्वरांनी 1150च्या दरम्यान ते वचनामध्ये सांगितले होते, पहा, कोरोनामध्ये सगळ्यांना वाटत होतं उद्याचा दिवस मी पाहतो का नाही, सगळ्यांना असं वाटत होतं आपण राहतोत का नाही, आपण राहतोत का नाही. सगळ्यांच्या डोक्यावर मृत्यूचं ओझं होतं, मृत्यूची भीती होती. पण बसवेश्वरांनी त्या काळामध्ये असं म्हटलंय, पहा, माणसाचं जीवन म्हणजे कसं आहे, सापाच्या सावलीला असणाऱ्या बेंडकासारखं आहे. साप काय खातो? सापाचं भक्ष्य आहे बेंडूक. सापाच्या सावलीला असणाऱ्या बेंडकाचं काय खरं असते का? कधीही साप त्याच्यावर झडप घालणार आणि त्याला खाऊन टाकणार. म्हणजे सापाची जरी सावली असली तर ते बेंडूक सुरक्षित नसते, त्याला सतत भीती असते, हा कधीतरी माझ्यावर झडप घालणार. आणि तसं माणसाच्या डोक्यावर प्रत्येक क्षणी काळ असतो. म्हणजे कोणाचं काहीच भरोसा नाही, घरी जायचं भरोसा नाही कोणाचं. म्हणून बसवेश्वर म्हणतात, पहा, सापाच्या सावलीला असणाऱ्या बेंडकासारखं माणसाचं जीवन आहे. आणि मन्मथ स्वामी पहा, बसवेश्वरांच्या 2 पाऊल पुढे टाकून म्हणतात, पहा, सर्प जाबाडीचा बेंडूक आवडी, मक्षी का सावडी तैशापरी. माणसाचं जीवन कसं आहे तर सापाच्या जबड्यात सापडलेला बेंडूक, एक बेंडूक सापाच्या जबड्यात सापडतो आणि सापाच्या जबड्यात सापडलेला असतानाही माशी पकडायला प्रयत्न करतो. आता पाहतात स्वतःच खरं आहे का? तो स्वतः सापाच्या जबड्यात आहे आणि प्रयत्न काय करू लागलाय? माशी पकडू लागलाय. म्हणजे माणूस मरण समोर दिसत असताना, सतत मरण आपल्या डोळ्यासमोर आहे, तरी आपण सतत आटापिटा करतो कमावण्याचा. आणि मन्मथ स्वामी म्हणतात, पहा, सर्प जाबाडीचा बेंडूक आवडी, मक्षी का सावडी तैशापरी. असं ह्या अभंगामध्ये मन्मथ स्वामी सांगतात. मन्मथ स्वामींचे अनेक अभंग वचनाचे प्रतिकृती वाटतात. आणि यानंतर या महाराष्ट्रामध्ये पहा, मन्मथ स्वामीनंतर लिंगेश्वर, बसवलिंग, शिवदास माऊली, लक्ष्मण महाराज आष्टीकर आणि त्याचबरोबर 20व्या शतकातले बसवदास स्वामी हाणेगावचे, ज्यांनी बसवेश्वरांवर मोठ्या प्रमाणात लेखन केलेलं आहे. आणि अशी परंपरा आहे ज्याच्यावर वचन साहित्याचा प्रभाव आहे. आणि त्यानंतर या महाराष्ट्रातला एक महत्वाचा संप्रदाय म्हणजे समर्थ संप्रदाय. ह्या समर्थ संप्रदायाच्या संत रामदासांनी, भले वैदिक परंपरेचे समर्थक होते, पण पहा त्यांचे विचार बसवेश्वरांच्या विचाराजवळ जातात. महात्मा बसवेश्वरांची शरणांनी ज्याप्रमाणे प्रयत्नवाद सांगितला, तसं रामदास स्वामी म्हणतात, पहा, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, कष्टेविन फळ नाही, कष्टेविन राज्य नाही, केल्याविन होत नाही साध्यजनी, असं संत रामदास सांगतात. म्हणजे महात्मा बसवेश्वर बसवादी शरणांनी आपल्या वचनातून जे विचार सांगले, जे मूल्य जगले, त्याच मूल्याच्या मार्गाच्या वाटेवर या महाराष्ट्रातील संतांनी वाटचाल केलेली आहे. वचन साहित्य आणि महाराष्ट्रातलं संत साहित्य ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक अनुबंध पाहायला मिळते. गुरु जय गुरु बसव